नमस्कार मित्रांनो, चुलीवरची चव या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजची विशेष भाजी म्हणजे शेवग्याच्या फुलाची भाजी। तर हे बघा, यांना म्हटलं मी शेतात जा आणि शेवग्याची फुलं तोडून आणा, तर यांनी डायरेक्ट डांगच तोडून आणली। याला भरपूर असे फुलं लागलेले आहे। तर हे मला तोडू, यांना म्हणजे आता तोडू लागा तुम्ही। तर हे तोडायला बसले। तर याचे अनेक फायदे आहेत आणि तुम्हाला माहित आहे आता आबाड निघालेला आहे आणि आबाड निघाला म्हणजे हात पाय ठणकाला लागतातच पूर्ण शरीर। आणि ज्याचं शिजर झालं असेल त्याला तर लय भारी जाते, म्हाताऱ्या माणसांना एकदमच भारी जाते। कारण की माहित आहे हातापायामध्ये मुंग्या येणे, गुडघे दुखणे, त्या सर्व बिमाऱ्यांवर इलाज ही शेवग्याची फुलं आहे। याच्या पानं पण आहे। आपण याची भाजी, शेवग्याच्या फुलाची भाजी रुचकर होते खायला आणि याचे फायदे पण भरपूर आहेत। तर म्हणून आज हे शेवग्याचे फुलं आणलेले आहेत मी भाजी करायला आणि आज मी मस्त बनवून खाते। पूर्ण फुलाची डांग तोडून आणली, डांगच तोडून आणली यांनी। म्हणजे ते तोडायला गेलो फुलं पण ते डांगच तोडून आली। तर आता मी हे पूर्ण तोडून घेते। तर असे फुलं तोडून घ्यायचे याचे व्यवस्थित। आणि भावांनो, भाजी एवढी खास लागते का नाही याची? हा, लय सुपर भाजी लागते। एकदा तुम्ही भजे करून पहा, भजे सुपर लागते। आम्ही केली होती त्या दिवशी, भजे दाखवले नाही पण आता मी भाजी दाखवणार तुम्हाला फुलाची, कारण त्याचे फायदे भरपूर आहेत। हिवाळा लागलेला आहे तुम्हाला, आज हिवाळा आलेला आहे आणि तुम्हाला माहिती हिवाळा चालू आहे। हिवाळ्याचे भरपूर याला फुलं राहतात आणि ते खायला मस्त लागते याची भाजी। तर मस्त तोडून आणा, कुठं पण उपलब्ध राहतात, इकायला पण राहतात शहरामध्ये हे। तर आणा आणि मस्त भाजी बनवून खा आणि म्हाताऱ्या माणसांना आवर्जून द्या, कारण की त्यांना गुडघ्याचा भरपूर त्रास असतो। त्यांच्या हाडामध्ये जर कोणाला चमका निघत असेल तर त्यासाठी हे भरपूर फायदेमंद आहे। वात झाला, हा वात, मला माहितीये माझं पण सीझर झालेला आहे। आज तर भरपूर ठणकच चालू आहे, कारण की आबाळ पण निघालेला आहे आणि आबाळ आलं म्हणजे तकलीफ होणंच आहे। कारण की आम्हाला माहित आहे डिलिव्हरी मध्ये ज्यांनी सोय नशीन घेतली त्यांच्यासाठी हे तकलीफ आहेच। तर आता हे तरी इलाज करून बघा। तर हे बघा, मी सर्व साहित्य काढून घेतले भाजी टाकण्यासाठी। मला सांगतेस काय काय घेतलं। तर पहिले आता हिरवी मिरची आणि लसूण मी काढून घेते खलबत्त्यामध्ये बारीक। हिरव्या मिरच्या घेतल्या, मध्ये 7-8 हिरव्या मिरच्या आहेत, चांगली तिखट फकट करा, जे खायला जबरदस्त होणार। आणि 5-6 लसणाच्या पाकड्या, त्यात थोडस जिरं टाकते आणि थोडस मीठ, याने मिरच्या लवकर बारीक होतील। असं बारीक काढून घ्यायचं। तर इकडे आपली चूल पण पेटलेली आहे। तर ही आम्ही नवीन चूल बनवलेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली मला सांगा। ही जागा पूर्ण आम्ही दोघांनी पण बनवली घरामागं। ही कोटा काढला, तिथं चूल ठेवली, पूर्ण सारून सुरून मोकळा। तर थोडस आणखी करायचं आहे, पण ही पहिलीची सुरुवात आहे, ती या भाजीपासून तुम्हाला दाखवणार। आणि कशी वाटली ते तुम्ही आम्हाला सांगा। आम्हाला काहीतरी तुम्हाला नवीन असं दाखवायचं आहे म्हणून आम्ही एवढी मेहनत करत आहे। तर तुम्ही थोडासा प्रतिसाद दाखवा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर कढई ठेवून घेतलेली आहे मी, याच्यामध्ये आता मी तेल टाकून घेते। तर याच्यामध्ये मी 2 वाफलं तेल टाकते। तर तेल तपेपर्यंत तुम्ही साहित्य बघून घ्या। ही जिरं आणि मोहरी घेतलेली आहे मी, थोडंसं जिरं याच्यामध्ये काढून घेतलं, मिरचीमध्ये थोडंसं ठेवलं आणि एक कांदा आणि पालकांदा थोडासा कापून घेतला 2-3, आणि एक टमाटर लहानवालं आणि एक आपला कांदा, आणि इकडं संबार, 1 चमचा लाल तिखट घेतलं, अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी धने पावडर घेतलेली आहे। तर आपलं तेल तापलेलं आहे। तर याच्यामध्ये मी मस्त आता मोहरी आणि जिरं टाकते। तर हे बघा, मोहरी आणि जिरं तडतडलं। तर आता मी हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेते। तर सुरुवातीला टाकायचा, कारण हे भाजून नाही घेतल्या, तशाच काढलेलं आहे, तर तेलामध्ये व्यवस्थित होतात। तर हिरवी मिरची आवर्जून वापरा, याने भन्नाटाची चव लागते।
तर हिरवी मिरची व्यवस्थित झाली आहे तेलामध्ये, तुम्ही बघू शकता. हे बघा. तर आता याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते. पहिला आपला हा कांदा टाकायचा, नंतर पालकांदा टाकायचा असला तर. झालेला आहे व्यवस्थित. तर आता मी पालकांदा टाकून घेते. पालकांदा नसलं तरी चालते, पण तो असला की तिची चव मस्त लागते. आता हिवाळ्याचं सीझन आहे आणि कांदे पालकाने तुम्हाला सहजच उपलब्ध होऊन जातात, म्हणून माझ्या इथं होते म्हणून मी टाकले. आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते एक. हे पण ऑप्शनेबल आहे, म्हणजे तुम्ही तुम्हाला आवडत नसेल तर टाकू नका. मला आवडते म्हणून मी टाकते. तर हे बघा, हे काय टमाटर आता व्यवस्थित याच्यात बारीक झालेला आहे. असं चम्मच असा प्रेस करत जायचं. आणि आता मी हे लाल तिखट, धने पावडर, हळद आणि चवीप्रमाणे मीठ. तर थोडंसं मीठ मी कमी करते, मला जास्त वाटत आहे, कारण फुलं हे चिमून जातात. फुलं पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे. याचा पिवळसरपणा मग निघून जाते. आणि याच्यामध्ये हे गोडपणा असते, त्याच्यात मुंग्या गिंग्या असतात, हे बघू शकता तुम्ही. तर ते पाणी धुतल्यानं निघून जातात. हे बघा, याचं पिवळसर पाणी निघालेलं आहे. मसाला पण व्यवस्थित होत आलेला आहे. तर आता मसाला व्यवस्थित झालेला आहे. तर याच्यामध्ये मी फुलं टाकून घेते. हे बघा, हे व्यवस्थित फिरून घ्यायचं. आता सगळं इकडं लागलं पाहिजे. तर हे भाजी चिमून थोडीशीच होणार आहे, एवढी साधारण. बघितल्यावरच तोंडाला पाणी सुटत आहे, एवढी मस्त दिसत आहे. आणि खायला सुद्धा भन्नाट होणार. तर हे बघा, आता फुलं आपले होतच आलेले आहे. तर जास्तीत 5-6 मिनिटं टाइम लागणार तरी. तर आता मी या सांबार टाकून घेते. तर सांबाराशिवाय तर चवच नाही, तुम्हालाही माहित आहे. तर हिवाळ्यामध्ये तर मस्त हिरवा गार सांबार मिळते. तर भरपूर आणायचं आणि भरपूर टाकायचा. तर याच्यावर मी आता झाकण ठेवून देते. तर आपलं आता 5-10 मिनिटात हे शिजून तयार होणार आहे. तर आता हे मस्त माझ्या नवऱ्यावर जेवण करणार मग, आणि कशी झाली ते तुम्हाला सांगणार. तर आपली भाजी झाली की नाही बघते. तर झालेलीच आहे. तर थोडीशी बाकी आहे. याचा अंड्याच्या भाजीसारखा वास येतो. आपण अंड्याची भुर्जी कशी बनवतो, बिलकुल तसाच. आणि तरी शरीरासाठी ही भरपूर पौष्टिक अशी भाजी आहे. आणा, बनवा आणि खा. आणि कशी लागते हे सुद्धा मला सांगा. तर आज माझ्या चुलीचा पहिला दिवस आहे. तर चुलीला मी पहिला घास टाकणार. तिला पहिला घास घेते आणि ही चुलीला टाकते. आणि थोडस पाणी सुद्धा टाकून देते. आणि आता आपलं भाजी शिजून तयार झालेली आहे. तर यांना जेवायला वाढते. तर मी आता भाजी काढून घेते ताटामध्ये. बघाव कशी झाली. तर या मित्रांनो, शेवग्याच्या फुलाची भाजी करण्यासाठी
तर आता तुम्हाला कशी झाली हे सांगणार. तू खाता काय? तर यांच्यासाठी केली, यांनाच विचारते मी. भाजी तुम्ही बनवली ना, तुम्हाला चव खरं समजणार. कारण की आम्ही काही सांगणार, भाजी एक नंबर झाली. जबरदस्त भाजी झालेली आहे भाजी एक नंबर लागते मित्रांनो, एकदा करून बघा खरंच. तर या जेवायला. आणि ही भाजी म्हणजे अनेक बिमाऱ्यावर रामबाण उपाय आहे म्हणते. एक वर खा करून आणि चवीलाही भन्नाट झालेली आहे. अंड्याच्या भुर्जीवर लागत आहे ही भाजी. खाता भाजी चांगली झाली ना, याला पण आवडली. चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन चुलीवरच्या रेसिपींमध्ये. धन्यवाद.